घरावर सोलर बसवायचंय ते पण खात्रीशीर आणि खिशाला परवडणारं. वीज बिलाला कायमचा फुल स्टॉप आणि सौर ऊर्जेचा जास्तीत जास्त फायदा घ्या. दर्जेदार सोलर सिस्टीम, योग्य दरात आणि विश्वासार्ह सेवेसाठी राजमाता जिजाऊ एंटरप्राइजेस. संपर्क 7219 5277 79 90 67 75 15 75. श्रीगोंदा येथील संत शेख मोहम्मद महाराज यांच्या यात्रा उत्सवाला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे. जिल्ह्यातील मोठ्या यात्रांपैकी एक असलेल्या या यात्रेत दरवर्षीप्रमाणे याही वर्षी हजारो भाविकांसह शेकडो दुकानदार दाखल झाले आहेत. विशेष म्हणजे यावर्षी प्रशासनानं दुकानदारांकडून कोणताही कर आकारला जाणार नसल्याचं घोषित केलेलं आहे. संत शेख मोहम्मद महाराज यांच्या यात्रोत्सवानिमित्त श्रीगोंदा शहरात विविध प्रकारची दुकाने, गगनचुंबी पाळणे, खेळणी आणि खाऊचे स्टॉल मोठ्या प्रमाणात उभारण्यास सुरुवात झालेली आहे. या यात्रेनिमित्त कोट्यावधी रुपयांची उलाढाल होत असून अनेक छोट्या मोठ्या व्यावसायिकांना रोजंदारीची संधी उपलब्ध होत आहे. यावर्षी प्रशासन, सामाजिक कार्यकर्ते आणि यात्रा उत्सव समितीने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेत शासकीय जागेत दुकाने लावणाऱ्या दुकानदारांकडून कोणत्याही प्रकारचा कर आकारला जाणार नसल्याचं जाहीर केलंय. तसेच जर कोणी दुकानदारांकडे पैशांची मागणी करत असेल तर संबंधितांवर कारवाई केली जाईल असा इशाराही देण्यात आलाय. पण यामध्ये एक महत्त्वाची सूचना आहे, कोणतंही गैरकृत्य करताना कोणीही कुठे सापडल्यास ज्या 3 पोलीस चौक्या आणि 4थं पोलीस स्टेशन आहे या ठिकाणी ते निदर्शनास आणून द्यावं. संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येतील. आणि सर्वात महत्त्वाची सूचना आहे, यात्रा जी आहे ही यात्रातले जे स्टॉल्सवाले जे येणार आहेत, दुकानदार, पाळण्यावाले, हे सर्व जे आहे तर हे सर्व सार्वजनिक जागी लावण्यात येणार आहे. त्यामुळं कुणीही त्यांच्याकडे पैसे मागू नये अशी तक्रार पोलीस स्टेशनला आल्यास संबंधितांवर खंडणीचे आणि प्रचलित कायद्यानुसार कठोर कारवाई केली जाईल. गुन्हे दाखल केले जातील. प्रसंगी त्यांना गजाआड केलं जाईल. ही सूचना गांभीर्याने घ्यावी. आम्ही बीडचे यात्रेला आलेलो आहेत. दरवर्षी येतो. आम्ही बरेच वर्ष झाले तर येतो. आता 10-15 वर्ष झाले तरी येतो. आम्ही इथं बरेच वर्षापासून इथं दुकान टाकतो. तरी इथं काय त्रास काय नाही आमचं. आम्हाला कोणी असं म्हणजे पैसे मागत नाही, वर्गण बिरगण काहीच नाही. स्थानिक प्रशासनाने जो निर्णय घेतला आहे ते अत्युत्तम घेतला आहे यंदा. जर कोणी काय अडचण दिली, कोणी पैसे बिशे मागितले की त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असं सांगून पुकारण्यास सांगितलेलं आहे. 2 दिवसापासून सांगत इथं पण येऊन सांगितलेलं आहे त्यांनी. जर कोणी अडचण दिली तर आम्हाला येऊन सांगा म्हणून प्रशासनाचा आम्ही आभार मानतो. 3-4 दिवस झालं इथं आलं दुकान लावायला, पण असं पैसे बिसे कोणी काय मागितले नाही, काय नाही. दरवर्षी दुकान लावतो इथं 5-6 वर्ष झालं. मी सगळ्या यात्रा करतो, पण श्रीगोंद्याची एक यात्रा चांगल्यापैकी भरती. तिथल्या लोकांचा काही त्रास नाही, काय नाही. दरवर्षी येतात आम्ही तिथं. इथं जो निर्णय घेतला ना आपल्या इथं म्हणजे श्रीगोंदा तालुक्यात, जे पैसे बिसे लोक घेत नाही, हा प्रशासनाने योग्य निर्णय घेतला. साहेबांचं धन्यवाद. चांगलं म्हणजे असं निर्णय घेतल्यामुळे प्रशासनाने साहेबांचं धन्यवाद. आवाज जनतेसाठी गणेश कांबळे, श्रीगोंदा. आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्कांसाठी.